पाण्याशिवाय एक आठवडा सुद्धा जगू शकणार नाही. ही मूळ मुद्द्याची बाब ग्रामस्तरावर आमच्या DRC मार्फत पोहोचवायचे. पाणी किती महत्वाचं आहे एक वेळ आंदोलन स्तरावर आपण करू, पण शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी आणि पाण्याची उपलब्धता आपल्याला तिथपर्यंत असावी, हा मेसेज तिथपर्यंत जाणं आवश्यक आहे. काय होतंय, अब्जावधी वर्षापूर्वी जेवढे पाणी होते तेवढेच अजून उपलब्ध आहे. फार वाईट गोष्ट. एका बाजूला टंचाई निवारण करण्यासाठी आम्ही वारंवार भटकतो, वर्षानुवर्षे भटकतोय. मी आर्थिक आराखडा मांडत नाही, कोट्यावधी रुपये जाते असतील तरी देखील पाणी कमी पडते, पाणी प्यायला नाही मोर्चे निघत आहेत. एका बाजूला ग्लोबल वॉटर बजेट जेवढं होतं तेवढंच आहे. किती 15% आहे. त्याने आपला संपूर्ण गृह आपल्याला आहे, पण त्यापैकी फक्त 3% पाणी गोड आहे. साधी बाब. ग्रह आपल्याला ब्ल्यू प्लॅनेट आहे, पण पिण्यायोग्य पाणी फक्त 3% आहे. आणि त्यापैकी बहुतांश पाणी हे बर्फाच्या स्वरूपात कोरलेले, जे आपल्या कामाचं नाही. काम काय म्हणजेच काय, 1% पेक्षा कमी पाणी मानवी वापरासाठी उपलब्ध आहे. जर आपण पर्सेंटेजच मानायचं झालं, दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर 0.007% पाणी आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध आहे. एका बाजूला ब्लू प्लॅनेट, एका बाजूला 0.007% आपल्या मानवाच्या वापरासाठी. फॅक्ट डिफरंट आहे. म्हणजे काय, ह्या पाण्याचा 0.007% जे पाणी येतं त्याचा वापर कसा होतो आपल्या घरात. शहरी भागाची गरज आणि ग्रामीण भागाची गरज काही अंशी म्हणून तत्कालीन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हर्डीकर साहेबांनी देखील नमूद केली होती. फ्लशची गरज शहरात आहे, ग्रामीण भागात नाही. हा निश्चितच नमूद केलेला मुद्दा होता. मग आपल्याला जे 0.007% पाणी मिळतं त्याच्यातलं जे पाणी मिळतं त्यापैकी 1/4 भाग 25% भाग कुठे वापरला जातो, इथे वापरला जातो फ्लश करण्यासाठी. एक वेळेचा फ्लश करण्यासाठी 10 ते 15 लिटर्स पाणी वापरलं जातं. एक वेळेसची लॉन्ड्री, कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन जर आपण म्हटले तर त्यासाठी 150 ते 200 लिटर्स पाणी लागतं सिंगल यूज. 10 ते 15 मिनिटे 10 ते 15 मिनिट जर आपण शॉवर केलं 250 लिटर पर्यंत पाणी उडावं लागतं. नळ चालू ठेवून जर ब्रश केला तर 15 ते 30 लिटर साधारण टॅप मधून बाहेर पाणी येतं. नळ बंद करून जर केला तर आपला वापर 1 ते 2 लिटर पर्यंत आहे. म्हणजेच काय, पाण्याचं वापर आणि पाण्याची उपलब्धता किती विविधपूर्ण आहे पहा. अशा वापरात पाण्याचं संकट निश्चितच होणार आहे आणि त्यामुळेच हे संकट होते. काय होते, थोडासा जगाचा आढावा घेऊन भारतात या पाण्यावर स्ट्रेस पडलाय, ताण पडलाय. उपलब्धता कमी होतीये, मागणी वाढती आहे. क्वांटिटी सेम आहे, ग्लोबल वॉटर बजेट बदललेलं नाही. मागणी वाढल्यामुळे पाण्यावर स्ट्रेस आलेला आहे. काय झालंय, 20व्या शतकाच्या जगाची लोकसंख्या पूर्वीपेक्षा तिप्पट झाली 20व्या शतकात, पण पाण्याचा वापर हा 6 पट वाढला. पाणी निर्माण कोणी करू शकत नाही, वैज्ञानिकही नाही आणि कोणीही नाही. 6 पट त्याच्यावरचा वापर वाढला. या शतकाच्या मध्यापर्यंत आणखी 3 अब्ज लोकांची त्यात भर पडेल. हे मी म्हणत नाही, युनिसेफचं चेअरमन म्हणतंय. यापैकी बहुतांश लोक आधीच पाणी टंचाई असणाऱ्या देशामध्ये जन्माला येतील. टंचाईच्या देशात जन्म घेणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क. पाणी वापरावर काय परिणाम होऊ शकेल, थोडंसं आपण बाहेर फिरू. लॉस एंजेलिस शहरामध्ये 10 लाख लोकांची पाण्याची गरज आज भागू शकते. आज पुढे काय होते, 2020 पर्यंत तिथली लोकसंख्या 230 दशलक्षावर पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे. एल पासो आणि सॅन आंटोनियो शहराचे 10 ते 20 वर्षात पाणी संपूर्ण जाईल. नो वॉटर. मध्य फ्लोरिडामध्ये पाणी 5 वर्षाच्या आत संपून जाईल. म्हणजेच काय, जगातील लक्षावधी लोक दररोज 15 लिटर्स पेक्षा कमी पाण्यावर जगतात. काय होतंय, वापराची जी स्थिती आहे त्याच्या डेव्हलपमेंट नुसार झालेली आहे. मोर मनी मोर वॉटर हे फंडामेंटल लोकांसमोर बसलंय. सर्वसामान्यपणे अमेरिकन माणूस 6.5
700 लिटर पाणी दररोज वापरतो. आपल्या भागात 40 लिटर 90 लिटर झाले. ग्रामीण भागात 40, शहरी भागात 90, टंचाईच्या कालावधीमध्ये 20. हा व्यक्ती एवढा वापरतो. गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे 250 लाख लोक विस्थापित झाले. ही काही नवीन बाब दिली आहे. पाणी नाही साहेब म्हणून गरज होते. बाकीच्या ठिकाणी गेलो, सुनावणी घरी गेल्या किंवा बायकोला देखील मागे पाठवलं. हे बरेच वेळेस आम्हाला आणि तुम्हाला देखील कानावर विभाग पडते. विस्थापित म्हणून हे देखील आहे. याचा अर्थ असा मांडला जाते की एवढ्या क्षेत्रातून पडून जायला लागलेल्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या ही वॉटर स्केर्सिटीमुळे होते. पाणी टंचाईमुळे झालेली आहे. पाणी शुद्धतेचा प्रश्न दुय्यम आला या ठिकाणी. दर 3 व्यक्तीपैकी एका व्यक्तीला पुरेशा स्वच्छता उपलब्ध नाही. ही आपली परिस्थिती इथली. दर 5 व्यक्तीपैकी एका व्यक्तीला पुरेशी शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. ही स्थिती. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार प्रत्येक 15 सेकंदाला एक मूल पाण्याशी संबंधित आजाराने मृत्यू पावते. येऊन घातलेले जागतिक पाणी टंचाई भीषण असणार आहे. मी युद्ध हा शब्द वापरला नाही कारण प्रत्येकाने हा शब्द वापरला. पण ही जी टंचाई राहणार आहे अत्यंत भीषण आहे. ग्लोबल वॉटर बजेट बदललेलं नाही. म्हणजेच काय झालंय, वारंवार 3 रुपयाचं पेट्रोल वाढलं असं भेट ठेवलं तर आदल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हजारो गाड्यांची वर्दळ पेट्रोल पंपावर राहते. पण या पेट्रोल संपण्याच्या अगोदर वॉटर बजेट संपेल, फ्रेश वॉटर संपेल, जे की आपल्याला आवश्यक आहे. भूजलाच्या अतिवृष्टीमुळे अनेक देशातील भूजल जवळपास संपुष्टात आले. भूजल संपुष्टात आलं म्हणजे शेती संपुष्टात येईल. भूमीने पाण्यासाठी घटल्यानं अन्नाचं उत्पादन कमी झालंय. परिणामी अन्न टंचाई वाढत आहे आणि किमती वाढत आहे. चीनमध्ये आत्ताच अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर आरबी, इंडिया, पाकिस्तान आणि इजिप्त हे जवळपास पाणी पुरवठ्याच्या माध्यमात जवळ आहे. पाणी प्रश्न त्वरेने भुकेचा प्रश्न बनत चाललाय. भूक एक वेळेस थांबवता येईल, पाणी थांबवणार कसं, आणणार कसं, शक्य आहे का ते बॅकॉर्ड आणणं का विमानानं आणावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय, अख्खे जग ताणलेलं आहे. पाणी पाणी पाणी. उद्योगधंदे ताणलेले आहेत. पाणी आहे का, उद्योगधंदा आहे. जग ताणलंय, उद्योगधंदे ताणलेले आहेत. शेती देखील आपली ताणलेली आहे. आपण सगळेच ताणलेले आहोत. उंटाच्या पाठीवरती कोणती शेवटची काळी त्याची पाठ मोडेल हे आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. पाण्याची आता पुन्हा विचार करण्याची वेळ आहे. फक्त विचारच नाही तर उंटाला मारून त्याचं पाणी द्यायची वेळ आहे का हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मेसेज काय द्यायचा आहे, कमी वापरा, जास्त वाचवा आणि नेहमी त्याचा प्रचार करा. म्हणजेच ही आपली तहान आहे.